मित्रांनो, जानेवारीमध्ये पीक विमा वाटप होणार या संदर्भातील बातम्या मध्यंतरी प्रसारित झालेल्या होत्या आणि आपण देखील त्याच्या संदर्भातील अपडेट हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतलेली होती. मित्रांनो, अशातच आता केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सर्व राज्याचे कृषी मंत्री आणि पीक विमा कंपन्या यांची एक आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. या आढावा बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या सूचना या कृषी मंत्री असतील किंवा पीक विमा कंपन्या असतील यांना देण्यात आलेल्या आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांची एक आढावा बैठक घेण्यात आली आणि या आढावा बैठकीमध्ये राज्याच्या ज्या पीक विम्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या पीक विम्याला मध्यंतरी घेऊनच ही आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर हा पीक विमा वाटप करण्यासाठी त्यांना प्रेशर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत यांना देखील देण्यात आलेल्या आहे, ज्याच्यामध्ये मग राज्यांना आपला हिस्सा लवकरात लवकर पीक विमा कंपनीला जमा करावा, जेणेकरून हा पीक विमा वाटपाला लवकरात लवकर सुरुवात होईल आणि मार्च एंडिंगच्या आत पूर्णपणे शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप केला जाईल. आणि जर मार्चपर्यंत हा पीक विमा वाटप केला गेला नाही आणि जर का केंद्र सरकारचं जर का जे अनुदान आहे ते जर का रिटर्न आलं तर मग याचा फटका थेट शेतकऱ्यांना होऊ शकतो, असा देखील मुद्दा कृषी मंत्र्याच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. मित्रांनो, जर मार्चपर्यंत जर का पीक विम्याचं वाटप केलं गेलं नाही तर ते जे पुढील हप्ते ते येण्यासाठी उशीर होईल आणि जर का उशीर झाला तर त्याचा फटका हा राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बसणार असल्यामुळं अशा सूचना या राज्याच्या कृषी मंत्र्यांना केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं पीक विमा कंपनीला आणि राज्य सरकारला देखील याच्यामध्ये लवकरात लवकर हा हप्ता पीक विमा कंपनीला जमा करून लवकर शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करण्यासाठी प्रेशर करण्यात येत आहे आणि त्याचाच फायदा असा होईल की राज्यातील शेतकऱ्यांना जानेवारीपासूनच म्हणजे 15 जानेवारीपासून जी अपडेट येते समोर की पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते, तर त्याच तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप व्हायला देखील सुरुवात होऊ शकते. प्रत्यक्ष शेतकऱ्याचे क्लेम हे निकाली लवकरात लवकर काढून त्याच्या संदर्भातील ज्या काय त्रुटी असतील त्या त्रुटी दुरुस्त करून लवकर शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करून तात्काळ त्यांना हा पीक विमा वाटप करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना या केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचा रोष वाढू नये आणि शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई ही वेळेत मिळावी, असं देखील कृषी मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता हा पीक विमा जानेवारी 15 ते 20 जानेवारी दरम्यान शेतकऱ्यांना वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते, अशा सध्या तरी या अपडेट समोर येत आहे. मित्रांनो, जर पीक विमा कंपनीला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा जर दोन्ही हिस्से जर का मिळाले तर पीक विमा कंपनी देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा वाटप करू शकते. केंद्र सरकारने तर ऑलरेडी त्याच्यामध्ये आता पुढाकार घेतलेला आहे, फक्त राज्य सरकार याच्यामध्ये थोडं दिरंगाई करताना दिसत आहे. कारण राज्य सरकार सध्या महानगरपालिका याच्या जागा इतक्या निवडून यायला पाहिजे, त्याच्या जागा तितक्या निवडून यायला पाहिजे, इथं हा उमेदवार पाहिजे, तिथं म्हणजे त्यांचा राडा तोच चालू आहे. त्यांना शेतकऱ्याशी कोणत्याही प्रकारचा कुठलाही संबंध आहे असं वाटत नाही आहे. आणि जर राज्य सरकारला जर का शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जायचं नसेल तर शेतकऱ्यांचा हा जो पीक विम्याचा हप्ता आहे हा लवकरात लवकर राज्य सरकारनं द्यावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळवून देण्यासाठी ही पुढाकार घ्यावा, असं देखील केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं आता लवकरच हा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप होऊ शकतो, अशा शंका दिसत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण याच्यावरती शंका उपस्थित केली होती आणि आता देखील आपल्याला राज्य सरकारच्या भूमिकेवरती सध्या तरी डाऊटच वाटत आहे. कारण राज्य सरकार हे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मशगूल आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं कोणतंही भान सध्या तरी दिसत नाही आहे. त्याच्यामुळं नेमकं पीक विमा वाटप होईल तेव्हाच खरं, कारण लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं या म्हणेप्रमाणेच
आता नेमकं याच्यामध्ये पुढं काय होतंय त्या देखील अपडेट आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला मित्रांनो, धन्यवाद.